मात्र बाय मिळाली होती. पहिला सामना झाला सारसुळे अजनबी, दुसऱ्या फेरीमधला अजनबी ओवळी जिंकला आणि हा दुसरा सामना होतोय आजच्या रजनीमधला. शशी जाधव येतोय षटक पहिलं घेऊन. एक अनुभवी असा खेळाडू, अनेक सारे वर्षे खेळत असताना अनेक स्पर्धा पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन. पहिलं षटक शशी जाधव येतोय प्रवीण साठी. शशीचा पहिला चेंडू, टप्पा पडला, अतिशय खाली राहिला आणि टप्पापर्यंत खाली राहिल्या कारणानं प्रवीण थोडासा मिस झाला या चेंडूवर. चेंडू निर्धाव गेला. धाव संख्या अजूनपर्यंत खातं खोलायचं बाकी असेल भाताण टीम. शशी जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न, आसमानी प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर केला. आणखी एक बॅक टू बॅक काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं प्रवीण भोयर ब्रँडेड आणखी एक षटकार. डीजे सन्मान्य सुशांत पाटील साहेब यांचं शुभ आगमन आहे. आणि आणखी एक षटकार, लगातार तिसरा षटकार प्रवीण भोयरच्या बॅटमधून निघाला. एक अतिशय दर्जेदार बॅक टू बॅक तिसरा षटकार. डीजे हा चेंडू यावेळी फटका बसला आणि ज्या विकेटची होती गरज ती विकेट यावेळी परेश कडके यानं अप्रतिम झेल पकडला आणि सफलता मिळवली. तत्पूर्वी एक सूचना असेल प्रेक्षकांसाठी, एक बुलेट गाडीची चावी हरवली आहे. कुणाला सापडली असेल तर आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये जमा करावी. एक सूचना प्रेक्षकांसाठी, बुलेट गाडी आहे त्या गाडीची चावी हरवली आहे. कृपा करून जर कुणाला मिळाली तर मात्र ती परत करायची आहे. प्रवीण अगोदर मात्र आपलं काम त्याने चोख बजावलंय. षटकारांची हॅट्रिक, 18 धावा वैयक्तिक आणि 18 धावा सांघिक. प्रवीण भोईर बाद झाला, मैदानाच्या आतमध्ये येतो तिसऱ्या क्रमांकावर या टीमचा आणखी एक दर्जेदार खेळाडू निलेश भोईर. 3 षटकांचा हा सामना असताना सुरुवात चांगली झाली. प्रवीणनं सुरेख सुरुवात केली मात्र अंत करू शकला नाही आणि मात्र शशी जाधवनं आपला अनुभव पणाला लावला आणि त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवलं. गोलंदाजीमध्ये आता पुन्हा एकदा शशी जाधव. शेवटचा चेंडू असेल आपल्या ह्या पहिल्या षटकामधील P1चं, ज्या षटकामध्ये निर्बंध आहे 30 यार्ड सर्कलचं, तो षटक फेकतो अनुभवी असा गोलंदाज. यावेळी हाही फटका बसला असं वाटतंय. प्रयत्न करताय क्षेत्ररक्षक मात्र तुतुमय मैमय झाली दोघांच्या मध्ये. हा चेंडू पडला, 2 धावा, कदाचित आणखी एक नामी संधी होती धावचीची आणि ती संधी मिळवली आणि सागर भोईर होणार. नंतर भातान संघ पोहोचते 2 बाद 20. निलेशच्या बॅट मधनं 2 धावा आल्या होत्या. तिसरी रनचा प्रयत्न केला
आणि मात्र सागर भोईर हा फलंदाज बाद झाला. सागर भोईर बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येतो चौथ्या क्रमांकावर ऋतिक भोईर. लखन भोईर गोलंदाजीसाठी येतोय. आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं. 20 धावा खर्च झाल्यात. मात्र या षटकामध्ये कमबॅक अपेक्षित असेल रोडपाडी या टीमसाठी. पहिला सामना सहजरित्या रोडपाडी संघ एकतर्फी जिंकला होता. परेश कर्कची अप्रतिम फलंदाजी, सूरज भोईरची अप्रतिम गोलंदाजी ज्यामध्ये पाहिली होती. लखनचा हा चेंडू लो फुलटास लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळला. निलेश एक धाव पूर्ण 2चा प्रयत्न, डायरेक्ट हिट. काय गरज होती का हा प्रश्न यावेळी पडलाय. डीजे पाहायला मिळेल. या चेंडूवर आणखी एक दर्जेदार षटकार. डीजे साधव संख्या संघ पोहोचतो 28 वर. सज्ज होतो लखन हा गोलंदाज. अठ्ठावीस धावानंतर कमबॅक केला हा फलंदाज होतोय त्रिपुराचित आणि ते सफलता मिळतोय. डीजे स्पर्धा गोवा गोवटण्याच्या मैदानावर सर तर या स्पर्धेचा लाभ अनेक संघांना घ्यायचा आहे. लखन सज्ज होतोय. स्पर्धा ती डे असेल आणि हा स्वर चेंडू पुन्हा एकदा एक धाव एका धावसंख्येने संघाची धावसंख्येमध्ये वाढ नाही. ती डे स्पर्धा आहे. 29 धावा धावपटलावर. यावेळी मात्र आणखी एक दांडी गुल. अतिशय सुंदर चेंडू ज्या
मधला पहिला मैदान षटक ज्या खेळाडूने फेकलं तो खेळाडू महेश भोईर. धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिली 29 वर. सूचना असेल एक स्कूटी गाडीची ऍक्टिवा चावी भेटलेली आहे, कुणाची असेल तर घेऊन जा. प्रेक्षक अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला मिळते या निमित्तानं. पुन्हा एकदा फटका बसलाय स्वतः फाळुतूर मध्ये लखन. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. लखन याने मात्र 6 चेंडू फेकले, 9 धावा खर्च केल्या, 3 सफलता या षटकामध्ये घेतल्या. 2 षटकं संपली, धावसंख्या 29. आता येतो नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्या खेळाडूने किताब मिळवला, 4 फलंदाजांना बाद केलं होतं, तो गोलंदाज सूरज भोईर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतो. अलंकार स्ट्रायकला असेल तो मात्र निलेश भोईर. 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केला, 4 धावसंख्या त्याने आतापर्यंत आपल्या या खेळीमध्ये बनवल्यात. सूरजचा हा पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने करण्याचा प्रयत्न होता, थोडासा फंबल झाला क्षेत्राच्या. 1 धाव पूर्ण, 2चा प्रयत्न झाले काय. निलेशने दोघांना अगोदर बाद केलं आणि मात्र स्वतःही बाद झालाय. आणखी एक सफलता मिळाली रोडपाली टीमला, आणखी एक हादरा भाताण टीमला. डीजे निलेश बाद झाला. मैदानच्या आतमध्ये जो नवीन फलंदाज मनोहर गाताडे. 30 धावा धावपट्ट्यावर पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. तदनंतर मात्र 7 चेंडूमध्ये थोड्याशा कमी धावा भाताण टीमसाठी आल्यात. अजूनही 5 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामधील, पहिल्या पूर्वार्धामधील. जास्तीत जास्त धावा येणं या भातांसाठी खूप महत्वाचं राहील या सामन्यामध्ये, आणि कमीत कमी धावा सूरजनं देणं या रोडपाल टीमसाठी खूप महत्वाचं असेल. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत भाताण टीमचं. ही जमेची बाजू आहे रोडपाल टीमची. 30 धावा, शेवटचे 5 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील. समोर आलेला नवीन फलंदाज मनोहर गाताडे सामना करणार सूरजचा. सुरेख चेंडू, टप्पा पडला, अतिरिक्त उसली या चेंडूवर पाहायला मिळाली. खऱ्या अर्थ भेदकता काय असते, वेगावर स्वार, कमी वयामध्ये आणि कमी काळामध्ये सूरज भोईर हे नाव आज चर्चेला गेलं. उरण प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग अशा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण सूरजला पाहताय. रोडपाल टीमचे खऱ्या अर्थानं गोलंदाजीची धार म्हणून सूरजला आपण नेहमी पाहत असतोय. तो सूरजचा हा चेंडू बॅटची इनर एज आणि मात्र आणखी एक सफलता मिळवतोय आपल्या टीमसाठी. सूरज भोईर हा गोलंदाज, आणखी एक हादरा मिळालाय भाताण टीमला. डीजे आई भवानी तुझा देऊळ सजतय. केलवणे गाव, गावाबद्दल काय बोलणार. भुकेपेक्षा कमी खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा कमी खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि आपल्या ताटाबद्दल दुसऱ्याला अर्धी भाकरी देणं
याला केलवणे गावाची संस्कृती म्हणतात. ते आदर्श असं गाव या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील केलवणे गाव. आणि गावामध्ये ही स्पर्धा. या गावातील माणसंही अतिशय गोड आहेत, प्रेमळ आहेत. माणसात पैशाने जरी कमी असली तर प्रेमाची भर असणारे गाव म्हणजे केलवणे. आणि केलवणे नगरीमध्ये हा क्रिकेटचा महाकुंभ आपण पाहताय. 8 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावपट्ट्यावर 30. नवीन येतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश भोईर. सुरतचा पुढचा चेंडू. डिफेन्स क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये असं असावं, कारण मगाशी आपण सामना बघितला भातान विपक्ष बोरखार. 12 चेंडू 22 धावा. जो फलंदाज येतोय तो फक्त षटकार चौकार मार जायचा. आणि मात्र बोरखार संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. 31 धावा धावपटल्यावर. अतुल घरात कुठे आपण जर हरवला असेल तर या. आपले सर्व मित्र, आपले अनुयायी आपली वाट बघतायत. अतुलजी घरात मुख्य आयोजक आहेत स्पर्धेमधील. 31 धावा धावपटलावर. हा चेंडू चांगला फटका दर्जेदार चेंडू भिरकावला डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. आणखी एक गगनभेदी आत्मविश्वास वाढवणारा षटकार. इरादे बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं. इरादे बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं. सीढ़ी तो वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबांचं हे गीत. 37 धावा धावपटलावर. शेवटचा एक चेंडू असलेल्या पहिल्या पूर्वार्धामधील आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार अतिशय मोक्याच्या क्षणी या विल्याला. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं धावसंख्या होती 47, थोडीशी कमी धावसंख्या. महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आला आणि शेवटच्या चेंडू 6 धावा मारल्या. आणि सर्वमान्य स्थितीमध्ये भातान टीमला पोहोचवलं होतं महेशने. आणि त्यात महेशने षटक फेकत असताना निर्धाव षटक फेकलं होतं. आत्ताही तसेच होतंय. आलेला हा फलंदाजाने एक षटकार मारलाय अलंकार भोईरनं. धावसंख्या 37. शेवटचा चेंडू. हा लो पुलटा चेंडू बॅटची एज बहुतेक लागलेला आहे. 1 धाव पूर्ण. 2चा प्रयत्न करतोय. चेंडू उचलतोय. 2 धावा इजिली पूर्ण. 3चा प्रयत्न होता मात्र 3च्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होणार. अशा अर्थीने 39 धावसंख्या झाल्यात. 40 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते श्याम स्पोर्ट रोड पोलीस संघासमोर. तत्पूर्वी पुन्हा ते वेळ आहे. आपण डीजेला संधी देऊया. आणि प्रेक्षकाला की विनंती आहे, ॲक्टिवा स्कूटीची चावी आम्हाला भेटली आहे. कुणाची असेल तर घेऊन जा. आणि बुलेटची गाडीची एक चावी हरवली आहे, ती जर कुणाला भेटली असेल तर घेऊन या.
बबुल आणि रोडपळी टीमची ओळख परेश कडके मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याच्याकडे पाहत असतो अनेक मैदानं आपल्या खेळीने गाजवणारा खऱ्या अर्थानं रोडपळी टीमचा हा वाघ म्हणजे परेश कडके. चाळीस धावांचं आव्हान सोपंही नसेल आणि कठीणही नसेल. कारण कठीण का नसेल, परेश कडके बबुल खूप सुंदर नाव आहेत क्रिकेटमधील की ज्यांच्याकडे क्षमता आहे. आणि कठीण का असेल तर भारतान टीमची गोलंदाजी ही भेदक आहे. एका ठिकाणी मॅचला गेलो होतो, मला प्रश्न विचारला तर गोट्या अंपायर म्हणतो इथं नसतो स्वर्गामध्ये नाचला इंद्राच्या दरबारात काय होईल म्हणतो, कोण फिदा होईल. मी सांगितलं याच्यात कोण फिदा होणार, फक्त यम फिदा होईल. कारण गोट्या काला यम काला, काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच. आवाज कुणाचा, दशरथ पाटील एक गुरुस्थानी असणारे आदर्श करावे गावचे सुपुत्र, उत्तम समालोचक. नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज आणि मजा ही प्रेक्षकांना असायला हवी. साई संघाचा संघाने घ्यायचा आहे आई भवानी साई. 40 धावांचं आव्हान, सलामीचे षटक घेऊन ते गोलंदाज प्रवीण भुईर. प्रवीण भुईर येतोय समोर परेश कडके. अतिशय चांगला सामना असणार आहे. पहिला चेंडू यॉर्कर, सन्मान दिला. जसा चेंडू आला त्या प्रकारचा सन्मान क्रिकेटमध्ये ही खासियत असते चांगल्या खेळाडूंची. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं आणि खराब चेंडूंना मात्र षटकार चौकार मारणं एका चांगल्या खेळाडूची निशाणी असतं. ती निशाणी दाखवली मैदानाच्या आतमध्ये परेश कडके या फलंदाजाने. एका धावसंख्येने परेशनं आपल्या खात्याने संघाचं खातं खोललंय. प्रवीणचा हा चेंडू बबुलसाठी, हा चेंडू सुरेख होता, मोठ्या फटक्या खेळण्याचा मोह होता, त्यामध्ये असफल झाला खेळाडू. सन्माननीय सचिनजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आई भवानी साई विपक्ष अजनबी ओवळी संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. हा या चेंडू यावेळी फटका बसलाय, बबुलच्या खेळीचा होतोय अंत. 40 धावांचं आव्हान असताना तिसरा चेंडू समाप्त झाला आणि एक फलंदाज बाद. पहिली सफलता मिळाली भारतान टीमला, पहिला हादरा मिळाला रोडपळी टीमला. डीजे पास झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जातोय शशी जाधव, एक अनुभवी असा खेळाडू. अनेक सारे मैदाने खेळाडून गाजवताना आम्ही बघितलेत. अनेक सारे सामने पनवेल प्रीमियर लीग असू द्या, ज्या ज्या वेळी रोडपळी संघ अडचणीमध्ये असतोय, संकटमोचक फलंदाजी करणारा हा खेळाडू. बॅटची पुन्हा एकदा एज लागली आणि इथे क्षेत्र झालाय पंबल. नसीबाचा चौकार यावेळी मिळाला श्याम स्पोर्ट रोडपळी टीमला. रितेश भोईरकडनं शशी जाधवनं षटकारांची हॅट्रिक मारली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. अजित फंडेकरनं रोडपळी टीम साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये फक्त परेश कडकेसाठी, आणि कोणी हॅट्रिक मारते 5,000 रुपये. रितेश भोईर. पैसा आणि मात्र पहिलाच पैसा आणि मात्र शशी जाधवच्या बॅट मधून निघाला हा षटकार पहिला. डीजे ज्यावेळी आपले शुभ होतात
त्यावेळी त्यांना चिंताही असते. अशा अनेक शुभचिंतक आयुष्यामध्ये असतील. 11 धावा. धावपटलावर षटकाराला थोडस चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं, बदल पाहायला मिळाला. प्रवीण भोईरच्या गोलंदाजीनं चेंडू निर्धाव केला. धाव संख्या स्थगित राहील धावफलकावरती 11. आता समीकरण बदललं. येणारे 12 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण. सामना दुतर्फा हा सामना असेल. 29 धावा. हॅलो हॅलो चिक, एक मिनिट घेतो सर तुमचा. आपले रोडपालीचे रितेश भोईर साहेबांचं इथं मंचावरती आगमन झालंय. मी विनंती करतो आयोजकांना की तुमच्या पवित्र शुभ असते रितेश भोईर साहेबांचं हेतोदित मान सन्मान करायचा आहे. तसेच बाळा ठाकूर साहेबांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. तसेच रुपेश ठाकूर साहेब आज मात्र रोडपालीवरून किरोणे गावात फक्त नव्हतं क्रिकेट लवर म्हणून आज मात्र ही रोडपालीची टीम इथपर्यंतचा प्रवास करून आली. तिचं फक्त मॅच रोडपाली टीम आपल्या गावासाठी न त्या नावासाठी मात्र इथपर्यंतचा प्रवास करून मात्र फक्त मॅच बघण्यासाठी आलेत. या सर्व प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. चलूया मैदानाकडे. तसेच रुपेश ठाकूर साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा सर स्वागत केलं जाईल. हो टू सर. थँक्यू सर. गावाविषयी अभिमान कसं असावं या भातान आणि खऱ्या अर्थानं रोडपाल टीमकडनं शिकायला हवं. अनेक प्रेक्षक एवढ्या लांबून हा सामना आपल्या गावासाठी बघायला आलेत. या गावाचा अभिमान असतो. ज्यावेळी आपली टीम जिंकते ना त्यावेळी आनंद होतो आणि ज्यावेळी टीम पराभूत होते त्यावेळी दुःख होतं. एखादा हिरो एखादा झिरो आयुष्यामध्ये क्रिकेटच्या पट्ट्यावर होत असतं. मात्र झिरो झाला तरीही त्याला मात्र टोचू नका, कारण कधी कधी तोच हिरो होत असतो. हा क्रिकेटचा नियम आहे. 11 धावा धावपटलावर. 12-29 समीकरण. परेश कडके प्रयत्न केला, षटकार अडवला. चाळीस धावांचं आव्हान असताना 17 धावा धावपटावर अलंकार भोईर. पहिला चेंडू फेकला, शॉर्ट चेंडू होता, त्याला सक्सेसफुल केला परेश कडके आणि चेंडू भिरकावला. 6 धावीसाठी संघ पोहोचतो 17 वर. अलंकार भोईर सज्ज होतोय. पुन्हा एकदा हँड हँडसम ब्युटिफुल क्रिकेटचं मादक सौंदर्य परेश कडकेच्या बॅट बंद पाहायला मिळाला. पॉइंट साहेबांचा रोडपालीवरून आज मात्र इथं आले तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो गुड्डू याला की तुमच्या पवित्र शुभ असते प्रवीण या चेंडूवर सरकार मारला तर 2000 रुपये पारितोषिक परेश कडकेला. रितेश भोईरकडनं 3 चेंडू मध्ये 3 मारले तर 7000 पैशांची खैरात. 21 धावा धावपटलावर. अजूनही 19 धावांची आवश्यकता. येणारे 10 चेंडू. सर एक मिनिट मी आपल्याला थांबवतो की आपण बघताय की आपल्या स्टेजवर पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आमचे परम मित्र प्रवीणजी ठाकूर साहेब हे आमच्या ओम साई पदयात्रा मंडळ उरण पनवेल पेण विभागाच्या वतीने जे आम्ही पालखी आयोजन करतो आमचं जो मंडळ आहे त्या मंडळाचे सल्लागार आहेत. तर त्यांचं सुद्धा आमच्या या आयोजनाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू नो भीमर. प्रवीण म्हात्रेंचं स्वागत इथं होताना दिसतं आपल्याला. कॅमेरा इकडे घ्या.
प्रवीण म्हात्रे साहेबांचं यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण त्यांना सन्मान चिन्ह देऊन येथे आपल्याला सन्मानित केलं जात आहे. तसे परम मित्र माझे अनंता तसेच रुपेश ठाकूर साहेबांचा सुद्धा येथे मान सन्मान होताना दिसतोय आपल्याला. रुपेश ठाकूर सरांचा मान सन्मान होताना दिसतोय. पुन्हा एकदा 2 चेंडू मध्ये 2 षटकार जर मारले तर रितेश भोईर साहेबांकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक परेश क्रिकेटसाठी. 9 चेंडू 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे श्याम स्पोर्ट रोडपाल टीम साठी. सज्ज होते अलंकार भोईर परेश साठी. हा चेंडू यावेळी अतिशय प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर आणखी सर्वात लांब षटकार आजच्या रजनी मधला परेशच्या बॅट मधनं डीजे. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही हार्दिक स्वागत करतोय. तानाजी भोईर साहेबांचं स्वागत करताय. सीएम भोईर साहेबांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतोय, कारण संघ अडचणीमध्ये आलाय. राजकारणामध्ये जेवढं टेन्शन नसतं तेवढं क्रिकेटमध्ये खूप सारं असतं. शेतकरी कामगार पक्ष झेंडा त्याने पकडला, तरी अपयशी झाले असले तरी मात्र खचून गेले नाही. आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी प्रोत्साहन नेहमी देत असतात. समीकरण बदललं, येणारे 8 चेंडू आणि 10 धावा. आठ चेंडू 10 धावा. अलंकार भोईर सज्ज होते परेश क्रिकेटसाठी. यावेळी फटका बसलाय अलंकारच्या हातामध्ये. जेड नवीन ट्विस्ट या चेंडूवर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ज्या परेशची विकेटची होती गरज भातान टीमला, ती विकेट यावेळी मिळवून दिली अलंकार भोईर या खेळाडूनं. आणि पुन्हा एकदा सामन्याचं चित्र कदाचित वेगळं होऊ शकतं. आता समीकरण बदललं, येणारे 7 चेंडू आणि 10 धावा. डीजे राधेकर समीकरण 7 चेंडू 10 धावा. नॉन स्ट्रायकला शशी जाधव अजूनही टिकून आहे. अजूनही सामना दुतर्फा असेल. अजूनही आपण सांगू शकत नाही या सामन्यामध्ये काय होईल. क्रिकेट हा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा. पण आजचा कलियुग बदलत गेला. आयुष्यामध्ये माणसंही अनेक वेळ रंग बदलतात. आपल्या जवळची अनेक माणसं असतात. आपल्या आयुष्यातील खरा हिरा कोण असतं, जे अचानकपणे मैत्री निर्माण होतं. ते नातं खूप वेगळं असतं. मैत्री ही जीवाभावाची असावी. मित्र हा आयुष्यामध्ये कधीही उपयोगी पडत असतो. 7 चेंडू 10 धावा. 1000 रुपये बक्षीस षटकारासाठी सूरज भोईरसाठी. 7-10चं समीकरण असतं. हेलिकॉप्टर रुग्णांचा प्रयत्न सूरजने केला. चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या स्थगित राहिली धावफलकावरती 30. आता समीकरण राहिलंय, येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. अतिशय रफ आणि टफ हा सामना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना काय हवं असतं, सामना कोणीही जिंको, पण ज्यावेळी सामना रोमांचक होत असताना त्यावेळी क्रिकेट बघणाऱ्यांना एक मजा असतं. अनेक प्रेक्षक अनेक प्रकारचे आहेत. अनेक दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. अनेक प्रेक्षक क्रिकेट पाहत आहेत. अनेक प्रेक्षक बाहेर काही वेगळं करताना पण दिसत आहेत. ही त्यांच्यासाठी मजा असतं. काही ना गम असते, काही ना खुशी असते. अशा प्रकारचा हा क्रिकेटचा प्रेक्षक ही आपण हे पाहत असतोय. आणि क्रिकेटचा खरा राजा कोण असतो, तो प्रेक्षक. 6 चेंडू आणि 10 धावा. कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम, असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
षटकारासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक रितेश भोईर साहेबांकडनं. कोणीही मारो, षटकाराला 2000. एटीएम खुला. आयुष्यामध्ये असे कुबेर असायला हवे. पैसा अनेकांकडे असतो, पण ते दानत करण्याची ताकद असावी लागते. आपल्या गावाविषयी असणारे हे अभिमान आहे रितेश भोईर साहेबांचं. अशी माणसं ज्यावेळी आयुष्यामध्ये असतात ना, त्यावेळी प्रोत्साहन जे समोर देत असतात ना, त्यावेळी प्रत्येक माणूस हा पुढे जात असतो. रितेश भोईर साहेबांसारखी माणसं भेटणं हे खूप भाग्य लागतं. 6 चेंडू 10 धावा. नवीन आलेला गोलंदाज संदेश भोईर. अतिशय रफ अँड टफ सामना हा होईल. शशी जाधव एक अनुभवी असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळतो. एक षटकार आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत खेळलाय. 6-10चं समीकरण. पहिला चेंडू लाईन भरकडली. क्वालिफाईड पंचाचा स्क्वेअरचा इशारा. 1 धाव. समीकरण बदललं. 6 चेंडू आणि 9 धावा. पाच 9चं समीकरण. पुन्हा एकदा क्वालिफाईड पंच नंदकुमार पाटील कळवे यांचा हा स्क्वेअरचा इशारा. व्हाईटला रिव्ह्यू नाहीये, याची नोंद घ्यायची. 5 चेंडू 8 धावा. पंचांची वाद घालू नका. आयोजकांची नम्र विनंती आहे आपल्यास. येणारे 5 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिले. 6-10ची आवश्यकता असताना आता मात्र 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज संदेश भोईर. समोर असणारा फलंदाज शशी जाधव. पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडला. अतिरिक्त उचली. पंचांचा आणखी एक वाईटचा इशारा. लगातार तिसरा आणि एक वॉर्निंग यावेळी असेल गोलंदाजाला. आता समीकरण राहिलं 6 चेंडू 7 धावा. कदाचित थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सामना अजूनही दोन्ही संघांकडून बाजूने होता आणि अजूनही आहे, पण मात्र लगातार 3 चेंडू स्क्वेअर फेकले. समीकरण तर राहिलं 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. लगातार 3 स्क्वेअर चेंडू फेकले गोलंदाज संदेश भोईर यानं. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही पनवेल विभागातील ताकदवान संघ आहे. एक कळंबोली विभागातील रोडपाली तर एक अजिवली विभागातील भातान. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सह्याद्रीच्या कोशीमध्ये लपलेलं गाव भातांच्या नगरीमधला हा भातान संघ. 6 चेंडू आणि 7 धावा. सज्ज होते गोलंदाज संदेश भोईर. राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय शशीसाठी. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. निलेश चेंडू गेला निर्धाव. आता समीकरण बदललं. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. अतिशय रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हा फटका पुन्हा एकदा बसलाय असं वाटतं. झेल उडाला की काय, पण तसं काही झालं नाही. 1 धाव या चेंडूवर आली. आता समीकरण बदललं. येणारे 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. या सामन्यामध्ये काही वेगळं होईल का? अपेक्षा, उत्सुकता साऱ्या प्रेक्षकांना या मैदानाच्या आतमध्ये असतील. येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक रितेश भोईर साहेबांकडून असेल. रोडपाळी टीम साठी 4 चेंडू 6 धावा. सूरज भोईर स्ट्राईकला आलाय. सामना करणार संदेश भोईरचा. 4 चेंडू 6 धावा. हा चेंडू मिस झाला. चेंडू गेला निर्धाव. समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि 6 धावा. हृदयाचे ठोके मात्र सर्व प्रेक्षकांची वाढली. बातान टीमची आणि रोडपाळी टीमची. 3 चेंडू 6 धावा हे समीकरण सामन्याचं सज्ज होतोय. संदेश भोईरचं कौतुक करावं लागेल या सामन्यामध्ये. 3 चेंडू 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅट करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक डॉट बॉल. आता मात्र होतंय काय? 2 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 10 धावाचं समीकरण होतं. लगातार 3 स्क्वेअर, तदनंतर 1 धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. एका मोठ्या फटक्याची गरज आहे रोडपाळी टीम साठी. 6 से नासमत यांचा हा आवाज
2 चेंडू आणि 6 धावाचं समीकरण. सज्ज होते संदेश भोईर. यावेळी हा फटका केला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, एकच धाव. आता समीकरण राहिले 1 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शशी जाधव अतिशय महत्वाचा हा खेळाडू आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा. अनेक मैदानामध्ये अनेक सामने शशी जाधवने आपल्या अनुभवानुसार रोडपाळी टीमला जिंकून दिलात. हा सामना जिंकून देणार का शशी जाधव की जिंकून देणार संदेश भोईर? रफ अँड टफ सामना. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर नक्की टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करायचा आहे. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज रोडपाळी टीम साठी असेल. सज्ज होते संदेश भोईर. समोर असणारा फलंदाज शशी जाधव. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण संदेश भोईर नामक खेळाडून दाखवलंय. सामना हातातून निसटला होता मात्र तो सामना आपल्या बाजूने झुकून दिला. डीजे